हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आम्ही आलेलो आहे गावाला आणि गावाकडे सासूबाई लोणचं घालतायत। तर चला तर मग बघूया कसं लोणचं घालतायत। त्यासाठी व्हिडिओला कनेक्टेड राहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला असेच कनेक्टेड राहा। तर आता ह्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहे। त्यानंतर त्याला मीठ लावून थोड्या वेळ 2 तास तरी ठेवल्या होत्या। त्यानंतर त्याचं व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता ह्या आपण सुकून घेणार आहोत। मस्त उन्हात सुकवल्या तरी चालतात किंवा फॅन खाली सुकवल्या तरी चालतात। बघूयात आता लोणचं घातलेलं आहे। लोणचं घालायच्या वेळेस चा व्हिडिओ शूट करायला जमलं नाही, त्यामुळे व्हिडिओ नंतरच घेतला। परंतु लोणचं कसं घातलं हेही सासूबाई सांगतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता याला काय टाकायचं? त्याला मोहरीची डाळ टाकायची, मसाला टाकायचा, बेडेकर, जिरे, लवंग, हिंग, तेल, लसूण, मेथी, मग चांगलं मुरल का ते? मग त्याच्यात तेल टाकायचं, 2 लिटर तेल टाकायचं। मग मस्त लोणचं होईल। मग त्याची चव पाहून कशी कशी एकदम छान। आता थोडा मसाला कमी पडला, मग थोडी लवंग, हिंग, मिरे कुठून टाकून राहिले, व्यवस्थित होईल। अजून लसूण टाकायचा, कच्चा टाकायचा, कडून नाही टाकायचा। खतरनाक व्हिडिओ। गावाकडच्या पद्धतीने बनवलेल्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा। आणि हे लोणचं वर्षभर नक्कीच टिकतं, त्यामुळे तुम्ही कशा प्रकारे लोणचं बनवता, तुमची काय वेगळी पद्धत आहे हेही कमेंट करून नक्कीच कळवा। तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत। चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते। धन्यवाद, बाय बाय।